आज भाजी मंडईत गेले होते तेव्हा इतका सुंदर असा भोपळा मिळाला. पूर्ण अख्खाच्या अख्खा लाल भोपळा होता आणि दिसायलाच एवढा सुंदर होता की तो कधी करते आणि त्याची भाजी करून खाते असं झालं होतं. खूप सुंदर होता. मग मी तो घेतला आणि स्वच्छ धुवून घेतला आणि त्याची भाजी करायची ठरवली. भोपळ्याची भाजी विदाऊट कांदा, लसूण, आलं आपण खूप सुंदर बनवू शकतो आणि ती अशीच खूप छान लागते. तसं भोपळ्याला स्वतःची अशी काही फार वेगळी अशी चव नसते. पण आलं लसूण कांद्याने सुद्धा त्याची काही चव बदलत नाही किंवा त्याला काय असं वेगळी अशी टेस्ट येत नाही. त्यामुळे ना भोपळ्याची भाजी ही सिंपल आणि साधीच एकदम छान लागते. तर मी आता आलं लसूण कांदा वगैरे काहीही न घालता भोपळ्याची नुसती परतून भाजी तयार करणार आहे. एकदम सोपी आहे बनवायला, कोणीही बनवू शकतं. आता काय करायचं, भोपळा आधी चिरून घ्यायचा. अशा उभ्या काप करून त्याच्या साईडची जी सालं आहेत ती काढून घ्यायची. सालं काढून झाले की मधल्या बिया ज्या आहेत त्याही काढून घ्यायच्या. बिया तुम्ही वाळवून खाऊ पण शकता. खूप छान लागतात बिया वाळवून त्याची सालं काढून खायला. तर तुम्ही त्या वाळवून खाऊ पण शकता बिया. आणि सालं काढून झाले की त्याचे चौकोनी चौकोनी तुकडे करून घ्यायचे भोपळ्याचे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये बाकीचं काही घालायचं नाही आहे, त्यामुळे फक्त भोपळाच चिरून घ्यायचा आहे. लाल भोपळ्याचे वेगवेगळे प्रकार बनवता येतात. भोपळ्याचे भोपळ घारगेसुद्धा अप्रतिम तयार होतात. म्हणजे समजा जर का लहान मुलांना भोपळ घारगे जर आवडत म्हणजे भोपळ्याची भाजी जर खायला आवडत नसेल ना, तर सरळ भोपळ घारगे बनवायचे. ते सुद्धा खूप सुंदर लागतात. मी काही दिवसांपूर्वी भोपळ घारग्यांची रेसिपी शेअर केलेली आहे. तुम्ही ती नक्की बघा. आणि जर भोपळा आणला असेल आणि मुलं खात नसेल ना, तर भोपळ घारगेही तुम्ही त्याप्रमाणे बनवून बघा. आता इथे चौकोनी मी कट करून घेतलेला आहे सगळा भोपळा. आता कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तेल घ्यायचं. साधारण 3-4 चमचे तेल खूप होतं. आणि तेल घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी मोहरी वगैरे काहीच घालत नाही. ह्याच्यामध्ये फक्त जिरं घालायचं आणि जिरं घालून लगेचच हा भोपळा घालून घ्यायचा. भोपळा घालून भोपळा छान परतून घ्यायचा जिऱ्यावरती. आणि मग नंतर आपल्याला जे मसाले हवेत ते मसाले, तुम्हाला जो मसाला आवडतो घरामध्ये तुम्ही तो मसाला ह्याच्यामध्ये घालू शकता. आता मीठ घालायचं. मीठ घालून मी इथे काय केलं, लाल तिखट 2 चमचे घातले, थोडंसं तिखटपणा येण्यासाठी. आणि घरचा गरम मसाला जो आहे तो मी इथे 1 चमचा घातला. तर तुम्हाला जो भाजीमध्ये मसाला आवडतो तो तुम्ही इथे घालू शकता, कारण की बाकी आपण दुसरं काही घालणार नाही आहोत ह्याच्यामध्ये. आणि काही वेळेला काही जण इथे साखरही घालतात. साखरही खूप छान लागते बरं का. आणि थोडंसं हिंग घालून घ्यायचं. हिंगाचा एक स्वाद खूप छान येतो. तर तुम्हाला जर साखर हवी असेल तर इथे चिमूटभर तुम्ही साखर पण घालू शकता. एक वेगळीच चव अशी येते. पण आम्हाला घरामध्ये कोणाला त्याची साखर आवडत नाही, त्यामुळे मी काही साखर घातली नाही. मग झाकण ठेवायचं आणि वाफेवरच हा भोपळा शिजवायचा. ह्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं, कारण खूप पानचट होईल तो भोपळा जर का तुम्ही पाणी घातलं तर. त्यामुळे पाणी नाही घालायचं. परतून जसं आपण बटाट्याच्या काचऱ्या परतून घेतो ना, अगदी तसाच हा भोपळा परतून घ्यायचा. 2दा तरी 5-5 मिनटं झाकण ठेवून शिजवून द्यायचा आणि मध्येच झाकण काढून परतून घ्यायचा, म्हणजे खालून लागणार नाही. चेक करायचं भोपळा शिजलेला आहे की नाही. शिजला असेल तर भोपळ्याची भाजी तयार होते. पण जर का शिजला नसेल तर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं, पुन्हा 5 मिनटं शिजवून घ्यायचं. बनवायला खूप सोपी भाजी आहे. कुणीही बनवू शकतं. अगदी ऑफिसला जाणाऱ्या ज्या महिला आहेत त्याही अगदी पटकन बनवू शकतात सकाळ सकाळी ही भाजी. आणि जिराचे एक फोडणी दिलेली असल्यामुळे त्याचा वास एवढा सुंदर येतो आणि खायलाही खूप चविष्ट लागते. त्याने तुम्ही सकाळच्या वेळेत पटकन अशी ही भाजी बनवू पण शकता. म्हणजे रात्री तुम्ही त्याच्या फोडी करून जर का डब्यामध्ये ठेवल्यात आणि सकाळ सकाळी डायरेक्ट फोडणी जरी दिलीत तरी चालू शकतं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. नंतर माझ्या चॅनलला लाईक शेअर पण करा. आणि हो, जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची एक कमेंट करा, म्हणजे मला खूप छान वाटतं की आपल्या या रेसिपी सगळ्यांना आवडत आहेत. तुम्ही कुठून रेसिपी बघता तेही मला सांगा कमेंटमध्ये. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.